शुभ संध्याकाळ मित्रांनो. पुन्हा एकदा आपल्या सफर कोकणातली या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या व्लॉगमध्ये पार्ट 2मध्ये व्लॉगच्या पार्ट 2मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता लवकरच तुम्हाला समजेल आम्ही कशाला गावी आलो आहे ते. थोडा वेळ आहे आता लागेल, तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू पहा. त्यानं तुम्हाला आता काहीतरी दाखवतो. हे बघा, पहिल्यांदाच आपल्या मामांच्या आंब्याच्या झाडांना कलमी आंबे आलेत. हे बघा, पहिल्यांदाच आलेत. आणि हा पण एक आंबा आजीचा आहे, तो पण ह्या वर्षी पहिल्यांदाच धरलाय. हा एक आंबा सकाळी तुम्हाला दाखवला, आता पण दाखवतो. हा बघा, हा पण आंबा पहिल्यांदाच ह्या वर्षी पहिल्यांदाच धरलाय. ह्या वर्षीपासून चालू केला धरायला. हे बघा, फुगडीवाली आजीचा आहे हा आंबा. ही सगळी बाग दिसताय ना, ती फुगडीवाली आजीची, काजीची. हे आंब्याचं झाड, इकडे आंब्याची झाड आहेत. हे एक आंब्याचं झाड, तिकडे एक फणसाचं झाड आहे, ते पण आपल्या फुगडीवाल्या आजीचं आहे. फुगडीवाल्या आजीने सगळी झाडं लावून ठेवला. आणि फुगडीवाल्या आजीनं म्हणजे फुगडीवाल्या आजीनं आणि तिच्या लेकाने दोघांनी सगळी झाडं लावून ठेवला नाही. हे बघा, या फुगडीवाल्या आजीचं घर. मामा काय गेलाय बघ, पाणी सोडायचं आहे. थोड्या वेळाने ते लोक येतील ना. कोण लोक येणार आहेत ती तुम्हाला लवकरच समजेल ब्लॉगमध्ये पुढे. हे बघा बघा, मांजूर बघताय लपून कसा. हा बघा मित्रांनो, आजीचा फणस. हा आमच्या आजोबांनी फणस लावलेला आहे, जुना फणस आहे भरपूर. हा बघा, आता उठे ना. चला मंडळी, पाणी भरून झाला. आता पुढे कोण येणार आहेत ते तुम्हाला समजेल लवकरच. आता थोड्या वेळात बाकी, काही तास बाकी आहेत, काही तास. संध्याकाळचा असा पायरीवर बसून आहे, मस्त निसर्गाचा आनंद घेऊ. बरं वाटतं जरा. मस्त हवा सुटली आहे, पानांचा आवाज, झाडांचा आवाज, मस्त थंडगार हवा सुटली. आता शांत बसायला बरं वाटतं जरा. वाड बनवतायत, कशाला वाड बनवतायत ते समजेलच तुम्हाला लवकरच. चला, आता आपण भिकू आजोबांकडे जातोय जरा सांगलीकरांकडे. हे समोर आग लावले, ते वाड बनवतायत आता. अकरा वाजायला आले, वाजले 11. अजून ज्याची वाट बघतायत तो अजून आला नाही. येईल आता लवकरच, समजेल आता पुढे कोणाची वाट बघताय ते. कंटाळा आला आता, झोप पण येते. आज रात्रभर थोडं जागरण असणार आहे. अरे पण मला सांगा, सकाळपासून तुम्ही मित्रांनो, जरा प्रॉब्लेम झालाय. एका लाईटीच्या खांब्यामुळे जरा प्रॉब्लेम झालाय.
समजेल तुम्हाला काय आहे ते पुढे. आणि जरा हलणार बघ. फायनली आम्ही याची वाट बघत होतो, ते आले आहेत. एवढा वेळ आम्ही त्यांची वाट बघत होतो. आता 1 वाजायला आला, रात्रीचे 1 वाजले. हे आता आलेत. याची आम्ही आज वाट बघत होतो. सगळे थांबलेत. गोलकर दुसरी गाडी गेल्या पुढे. आता ही पंपाची गाडी पण घेऊन जाऊया. बोरिंग पाडवची गाडी पुढे गेली आहे. आता ही पण येत आहे मागून, हे बघा. म्हणून मी आणि मामा अचानक गावाला आलेलो, ते या कारणासाठी. आता तुम्हाला समजलं ना कुठच्या कारणासाठी आलेलो. आपल्या फुगडीवाल्या आजीचा आणि अंगवलकरांच्या बोरिंगचा काम आता चालू आहे, त्याच्यासाठी आम्ही आलेलो, मी आणि मामा गावाला. आता सकाळी 5 वाजता, नाही तर आता पण करतील चालू, काय माहीत नाही, त्यांच्यावर आहे आता. त्यांचा ऑपरेटर जसा बोलत तसा. ही बघा, आता ही पण येत आहे आतमध्ये आता गाडी दुसरी, पहिलीवाली आहे आतमध्ये. मंडळी, आजचा हा व्लॉग इथेच थांबवतो. आजचा हा व्लॉगचा पार्ट 2 इथेच थांबवतोय. उद्या भेटूया व्लॉगच्या पार्ट 3 मध्ये. व्लॉगची पार्ट का बनवतोय, कारण व्लॉग खूप मोठा होईल म्हणून पार्ट बनवतोय. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवर, आपल्या सफर कोकणातल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला, उद्या सकाळी भेटूया. आत्तापुरता एवढंच. शुभरात्री. धन्यवाद. ही बघा, आपली फुगडीवाली आजी अजून रात्र झाली, 2:30 वाजला तरी जागी आहे. फुगडीवाली आजीची बोरिंगची गाडी आली ना म्हणून जागी आहे. ही बघा, खुश झाली आहे एकदम. गाडी आल्या तिकडे.